चिखलात माझी चप्पल घालू नये म्हणून नवऱ्याची चप्पल आणि पारंपरिक पिशवी घेऊन आम्ही मार्केटला निघालो. सिंबा सांगत होता येताना मला पण जरा खायला खावान म्हणून. हे आमचे बाहुबली फुल शायनिंग मारत खिशात हातबीत घालत एंट्री केलेत, छाताड्यावरचं नाव दाखवलेत. कचकन पाण्यात पाय पडू नये म्हणजे झालं. नवीन नवीन चप्पल आहे बघा. कसं सकाळ सकाळी नॅचरल फेस म्हणजे नैसर्गिक पारूचं थोबडं घेऊन बाहेर चालली. म्हणजे आता मला ह्यांनी एवढं सकाळी बाहेर घेऊन चाललंय म्हणजे नक्कीच मला बाहेरचा नाश्ता खाऊ घालणार आहे. आता बाहेरचं सकाळी आयतं मिळणार म्हटल्यावर मधून जो आनंद होतो ना, हा मला असं नाही सांगता येणार. दाल चावलच खाणार बरं का, आवडते मला ते. असं झणझणीत मिरच्याचा धूर कुणाच्या बुडाला द्यावं वाटेल तुम्ही सांगा बरं जरा मला. मार्केटमध्ये गेलावून एकाच ठिकाणी सगळी भाजी भेटली असं होतच नाही बरं का, 10 ठिकाणी जावंच लागतं. लय पैसे आहेत म्हणजे नाश्ता फिक्स आहे. हे कसं आहे आपलं स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, स्मार्ट सिटी. ओय मिठ्ठे मिठ्ठे आम रसिले रसिले आम खाको देखो. जो खाण्यासाठी देतात ना कट करून, तो हाच आंबा असतो. या माशा आपल्याकडनं कंट्रोल होणार नाही. त्यांना कंट्रोल करणारा फक्त एकच माणूस आहे, भैया गायकवाड, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. तुम्ही येऊन या माशांना बघता का, या माशांना तिकडे पाठवू दे तुम्ही सांगा. गावरान अंडी 150 रुपये डझन होते. वाडे हॉस्पिटल समोर जी भाजी विक्रेत्यांची लाईन बसलेली असते ना, ते मोस्टली सगळे गावाकडचेच असतात. या आजीकडून घ्या, एकदम भारी ताजे ताजे मिळून जातील. घरी 2 भूतं पण आहेत, त्यांच्यासाठी पण काय तर घ्यावं लागतंय. काय नाही, या माणसाने ना माझा पोपट, चिमणी, कवळा, मांजर सगळं केलं माहिती का, येड्यात काढलं. मला काही चारलं नाही बाहेर. घरी चल, अंड्याची चटणी कर, तू पण खान, मला पण चार असं म्हणलं. हे माणूस काय खाऊ घातलं नाही मला. हे नकट्या शालेल्या पिशवीतलं आपलं सामान उचकून घेऊन बसलं.